आज आपण बनवणार आहे मसाले भात. त्यासाठी लागणारे साहित्य आहे तांदूळ, फुलकोबी, गाजर, ओले तुरीचे दाणे, आलू, मीठ, तिखट आणि मोहरी, जिरं, धने, भेंडी विलायची, कलमी, मिरे, विलायची, हिरवी विलायची, लवंग, खोबरं आहे, हिरवी मिरची, कांदा आणि तेजपान. तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे. आता 10 मिनिटासाठी पाण्यामध्येच तांदूळ ठेवायचे. हे जय श्रीरामचे तांदूळ आहे आणि 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे भात असा नरम मऊसूत होतात. तेल गरम झाले आहे. काही मसाले आपण यामध्ये परतून घेऊया. खोबरं थोडं भाजून घेते. एक भेंडी विलायची, थोडासा कलमीचा तुकडा, एक लवंग आणि एक साधी विलायची. हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि याचं थोडंसं वाटण करून घेते आणि थोडे धने पण परतून घेते. आता हा मसाला थोडासा मिक्सरमध्ये बारीक करते. पाणी गरम करायला ठेवलं आहे. तेल तापलेलं आहे. तेजपान टाकूया, कलमी, 2 साधे विलायची, 3 लवंगा, एक भेंडी विलायची थोडीशी फोडली आहे आणि 4-5 मिरे. छान मसाले परतून घ्यायचे. त्यामध्ये कांदा, छान परतून घ्यायचा. 1 वाटी कांदा आहे. लसूण अद्रक पेस्ट छान आता परतून घेते. तेलामध्ये लसूण अद्रक छान शिजलं तर छान होतं. छान शिजू द्यायचं. कांदा छान झालेला आहे. आता हिरवी मिरची टाकून परतते. हळद, तिखट, आणि मीठ छान शिजू देते. आणि हे जाडसर मिक्सरमध्ये वाटलेला हा मसाला यामध्ये ॲड करूया आणि थोडंसं परतून घेऊया. यामध्ये टाकूया फुलकोबी, आलू, गाजरचे थोडेसे काप आहे आणि ओले तुरीचे दाणे. हे छान परतून 5 मिनिटासाठी शिजवू देते. आता यामध्ये पाण्यात जे ठेवले होते तांदूळ ते टाकूया. पाण्यात भिजल्यामुळे तांदळाला काही जास्त भाजायची गरज नाही.
असं परतून घेतल्यानंतर गरम पाणी टाकलं तरी होऊन जाईल. 1 मिनिटासाठी मसाल्यामध्ये तांदूळ ठेवले, परतून घेतले आणि गरम पाणी आता यामध्ये ओतूया. आता पाण्याला थोडंसं एक उकळी येऊ देते, नंतर कुकरचं झाकण लावते. कुकरच्या आता 2 शिट्ट्या होऊ द्यायचं आणि 2 शिट्ट्यानंतर कुकर बंद करायचं. बघूया आपला मसाले भात तयार झाला आहे का. वाव, मस्त दिसत आहे. तयार आहे आपले मसाले भात. मस्त खा, स्वस्त राहा. मुलांची काळजी घ्या, आईवडिलांची पण.